बरे आहात ना? सर्वांची लाटकी सांगत तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल. तर आज मी खूप फिरले म्हणजे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं की मी नाही का जाणार आहे म्हणून तुळशीबागेत. तर मला तुळशीबागेत गेले मला काही ब्लॉग काढता आलं नाही कारण की मैत्रिणीची फॅमिली वगैरे सगळेजण होते. मग एक काय कायना आवडते किंवा नाही आवडत हा त्यांचा प्रश्न. परत जर काढलं परत जर मी व्हिडिओ सोडला तर त्यांना परत हे नको वाटतं, राग नको यायला. त्यामुळे म्हटलं काढावंच नाही. मग मस्त आता शॉपिंग वगैरे तर झालेले आहे आणि मी दवाखान्यात आलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं आरव आजारी वैशाली दिदी बघू शकता तुम्ही. आरव आजारी आणि इतका खराब झालाय ना, इतका म्हणजे असं त्याला बघूच वाटत नाही. खूप खराब झालं आहे. याची एवढी छान तब्येत होती आणि त्याची डायरेक्ट तब्येतच अचानक उतरली. तर आता आम्ही दवाखान्यात जेवतो. मी आल्या तर आणले होते मी कच्ची दाबेली आणली होती आणि आता जेवले तरी पण वरण भात खाल्ला कारण की एक कच्ची दाबेली दीदीने खाल्ली आणि एक कच्ची दाबेली मी खाल्ली. मग मस्त आता जेवण तर चालू आहे. या तुम्ही पण जेवण करायला. तरी बघा ऋषी तुम्ही जेवायला आहे बघा. आरव बघा ना किती खराब झालाय बाबू आमचा. तुला बरं वाटतंय का रे? लय खराब झालं हा ना. आणि इथं माझी मम्मी जेवण करते. इथं मावशी आहे. आमची मावशी VIP आहे त्यामुळे ती वरती जेवतीये बेडवर आणि आम्ही सगळे खाली आहे. गाईज बघू शकता ही अक्षर आहे. कोण नाही यूट्यूबला सोडणार आहे मी तुझा व्हिडिओ. आणि तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल ते बाथरूममध्ये फोन पडलेला, ती सर्वात छोटी मावशी आहे. ही मोठी मावशी आहे माझी आणि ती 2 नंबर आहे आणि ही माझी मम्मी 3 नंबर आहे. मी बघितलंच असेल ती मागच्या वेळची मावशी आली होती ना, तर ती 2 नंबर आहे. माझी मम्मी 3 नंबर आहे आणि ही 1 नंबर आहे. आणि अजून 3 भाव आहेत मम्मीला. तर एक मामा तर वारलेला आहे, मोठा मामा, आणि 2 मामा आहेत. तर आता आम्ही कमलानेहरू हॉस्पिटलला आहे म्हणजे जिथे माझ्या भावाला ॲडमिट केलं होतं तिथंच आहे, पुण्यातच आहे. तर आता मस्त आता जेवण तर वगैरे झालेलं आहे आणि खूप असे लहान मुलं आहेत, त्यांचे काही तापच राहत नाही. आणि आता 7 पावसाळ्यामुळं कोण अगं तो चिनू तर एवढा ना लय म्हणजे लय त्रास. आता तो हिंदीच बोलायला लागलाय. हा इधर बैठो बैठो सगळे हिंदी बोलतोय आता तो चिनू. तुम्ही बघा ब्लॉगमध्ये चिल्ली पिल्ले आले होते आमच्या घरी रविवारी. तर तो चिनू जेव्हा फोटोला घाबरत होता ना तो हिंदी बोलायला लागलाय. मी पाहिलं खाली उतरायचे का दादा म्हणजे काहीतरी बोल ना लाईक करा म्हणणं असं म्हणणं. तो नाही बोलायचं म्हणतो. व्हिडिओ चालू केला तर नाही बोलायचं आणि व्हिडिओ बंद केला ना तर म्हणतो सानिका माव व्हिडिओ काढ. ते बघा असं हा करून तो आता नाही. त्याला 3 दिवस झाले आणि आज मला सुट्टी होती त्यामुळं मग आम्ही म्हणलं. मग मी कालच जात होती पण मम्मीला म्हणलं नको जाऊ, आज भेटायचं आहे मला पण. मग आज माझं सगळं काम घेतलं. इतके छान जीन्स घेतलेत गाईज. मी जीन्स घेतली, चप्पल घेतली, क्रॉक्स घेतल्या आणि अजून हे घेतलं आहे. काय घेतलेलं आहे अजून आठवत मला. बस 2च वस्तू घेतली आणि ड्रेस घेतलेले छान. मी ड्रेस घेतला. ऐक ना, ड्रेस आहे ना 1,500चा ड्रेस मी 800ला घेतला आहे कारण की भाव करायला म्हणलं ना तर मला घेऊन जावा आणि तो मला पण असं जास्त जर प्राईस सांगितली ना तर डायरेक्ट कमीमध्ये आणायचं. दीदी कुठं दीदी चालू आहे. दीदी मी ड्रेस घेतला 1,500चा ड्रेस 800 रुपयाला आणला. त्याला म्हणलं 800लाच दे म्हणलं. तुळशीबागेत भारी आहे ड्रेस आणलाय ना. माझं दप्तर आण रे. व्हिडिओ चालू केलं भांड नाही. मम्मी तुझा मागचा व्हिडिओ लय व्हायरल झालाय. माझी मम्मी इतकी ओरडती ना मी ड्रेस घेतलाय म्हणून. ती आता मम्मी तू काय म्हणली मला परत ऐकव. माझी मम्मी काय म्हणली. मी ड्रेस घेतला. मी तुम्हाला सांगितलंच. मी आता उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला जीन्स आणि नाही का ड्रेस. तर आता मी ड्रेस घेतला आहे रक्षाबंधनसाठी कारण की मला आता बोर झाले सगळे ड्रेस घालून आणि सगळ्या ड्रेसवर माझे फोटो आहेत. तर मी काय म्हटलं मम्मीला मी ड्रेस घेतला आता सांगितलं
तर आता माझी मम्मी काय म्हणते, डिसेंबर महिन्यात माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे 13 डिसेंबरला. तर 13 डिसेंबरला लग्न आहे. तर आता काय म्हणते, तू एक ड्रेस घेतला बाद झाला, आता आत्याच्या पोरीच्या लग्नाला माहिती. म्हणजे हे असं कसं चालतं बरं डोकं. म्हणजे मला पण लय राग आला, मी पण थोडीशी चिडले. तर माझी मम्मी आता रागाने बघते, माझी मम्मी लय राग होती लय म्हणजे तिचं कसं म्हणते, तिचं पण बरोबर आहे. ती म्हणती पैसे साठव पण असं काही घेऊ नको, कारण की वस्तू भरपूर आहेत आणि कपडे पण माझ्याकडे खरंच सांगते खूप आहे. सोनं नाणं करायला, गाईज सोनं जर करायला म्हणलं ना तर मला 1-1.5 लाख रुपये साठवावं लागेल. काय भिशी केली की भिशी लावली की मग ती बोलली एका शब्दावर भिशी लावली. विचार तिला. चप्पल घेतली कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी चप्पल घेतली मी. आणि ही दीदी आंघोळ केली का नाही काय माहिती, किती दिवस झाले दात नाही घासले. 1 दिवस झाला काही दात नाही घासले. पारुशी आहे. आंघोळ केली होती ना? हां ना, ठीक आहे. कशी वाटली मला माझी चप्पल हे सांगा मला कमेंटमध्ये. आणि आता थोडंसं झोपते म्हणजे थोडंसं आता आराम करते. जेवण झालं तुमचं? गाईज आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत, कारण की मला पुढचा ब्लॉग इथं झालं नाही, कारण की मी झोपले होते आणि आता उठले गाईज मी मगाशी. आणि आता मी बसमध्ये, तर आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आता आम्ही सामान वगैरे घेतलेलं आहे आणि आता मी घरी चाललेलो आहोत. मी आणि मम्मी चाललेली आहे घरी. आता मस्त आता पेढे पण घेतलेले आहे, पेढा घेतलेला आहे, कलाकंद आणि मोतीचूरचे लाडू. तर माझी मम्मी तिथं जाऊन म्हणते की काय म्हणते मम्मी? मोतीचूर नाही मंचुरियनचे लाडू द्या. माझी मम्मी लय डेंजर आहे गाईज. आता आम्ही घरी आलेलो आहोत. मस्त जेवण वगैरे पण झालेलं आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय.